मद्यपान करून वाहन चालवताना चालक सापडल्यास थेट गुन्हा आता दाखल होणार आहे आणि याबाबतचे आदेश सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आलेले आहेत। गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची आणि वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार आहेत। नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे। वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आणि नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 1849 वाहनांविरोधात कारवाई केली। बेशिस्त वाहन चालकांविरोधातली मोहीम यापुढे अशी सुरू राहणार आहे। वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कठोर पावलं आता उचलली आहेत। एका वर्षामध्ये 9462 मद्यपी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आणि यापुढेही कठोर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभार यांनी दिले। परवाना आणि वाहन जप्त करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे। पीपीएफ खातेधारकांना कोणत्याही खर्चाशिवाय आता नॉमिनीची माहिती सहज अपडेट करता येणार आहे। खातेधारकांना 4 नॉमिनी ऍड करता येणार आहेत आणि त्यामुळे पीएफ खातेधारकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे। पीएफ खातेधारकांचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना पीएफ खात्यातून पैसे काढणं सहज सोपं होणार आहे। राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये घसरण झाली आहे। मुंबईत पेट्रोलचे दर 103 रुपये 50 पैसे इतके झालेत आणि डिझेलचे दर हे 90 रुपये 30 पैशांवर आलेले आहे। मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकामध्ये रविवारी 6 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। यावेळी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे आणि त्यामुळे सकाळी 8:30 ते दुपारी 2:30च्या दरम्यान हा ब्लॉक असणार आहे। या ब्लॉकमुळे 5 मेल एक्सप्रेस कर्जत पनवेल मार्गावरून वळवण्यात येणार आहेत। आरे दूध पुन्हा मुंबईकरांच्या घरात आले। ग्राहकांच्या मागणीनुसार आरे दूध पुन्हा बाजारात उपलब्ध होणार आहे। महानंदकडून आरे दूध पुन्हा बाजारामध्ये आणलं जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेने नेमलेल्या क्लीनअप मार्शलच्या प्रतिनिधींची सेवा आजपासून बंद करण्यात आली आहे। क्लीनअप मार्शलकडून दंड आकारण्यात येत असेल तर तक्रार नोंदवण्याचं आवाहन महानगरपालिकेने केलं आहे। पुणे विमानतळावरून वर्षभरामध्ये 1 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे। विमानतळाचं विस्तारीकरण आणि नवीन टर्मिनलमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 10.66% प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे। विमानतळावरून मालवाहतुकीमध्ये 8.85% इतकी वाढ झाली आहे। राज्यात प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याला विरोध होतो आहे। या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विदर्भ वीज ग्राहक संघटनेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे आणि ही योजना ग्राहकांसाठी अनावश्यक असून राज्यावर आर्थिक बोजा टाकणारी आहे असा दावा याचिकेत करण्यात आला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे। महागाई भत्त्यात 2% वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या या कर्मचाऱ्यांना 53% दरानं महागाई भत्ता दिला जातोय। मुंबईसह राज्यभरात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली। राज्यातल्या हवामान बदलामुळे कमाल तापमानामध्ये किंचित घट झाली आहे। त्यामुळे अवकाळीनंतर राज्यात तापमान वाढीचा इशारा देण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या खराब हवामानामुळे आमसूर उत्पादन आता लांबणीवर पडणार आहे। सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये आदिवासी बांधव कैरीपासून आमसूर तयार करतात। हवामानामध्ये बदलाचा आंब्यावर परिणाम झाला त्यामुळे कैरी पूर्ण झाली नाही आणि परिणामी आमसूर उत्पादनाला विलंब होतोय। सोलापूरला पाणी टंचाईच्या झळा बसायला आता सुरुवात झाली आहे। शहराला 4 दिवसांऐवजी 5 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। सोलापूरकरांना पाणी जपून वापरण्याचं महापालिका प्रशासनानं आवाहन केलं आहे। म्हाडासह मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं महापालिकेचा मालमत्ता कर थकवलाय। भूखंड वापरासंदर्भातला मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे। मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं महापालिकेचे 550 कोटी रुपये थकवलेले आहेत। निवडणूक कामात असलेल्या शिक्षकांना उन्हाळी सुट्टी देण्यात आलेली नाही। त्यामुळे निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी दिलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी मंजूर करावी अशी मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात येते आहे।
मावळमध्ये एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी कार्ला परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला। यात्रेसाठी कार्ला परिसरात राज्यभरातून भक्तांची गर्दी पाहता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा ग्रामीण चौक पोलीस बंदोबस्त त्यांनी तैनात केलाय। सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या मदतीने कार्ला एकविरागड परिसरामध्ये पोलिसांची करडी नजर असणार आहे। लोणावळ्यातील आई एकविरा देवीची आज यात्रा पार पडणारे भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या हस्ते पहाटे देवीचा अभिषेक करण्यात आला, तर आज संध्याकाळी कार्ला गडावर एकविरा देवीचा पालखी सोहळा पार पडणार आहे। लोणावळ्यातल्या वाघसईमध्ये भैरवनाथाचा पालखी सोहळा पार पडला। या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली। पालखी प्रदक्षिणा पार पडल्यानंतर पालखी मंदिरामध्ये विसावली। भंडाऱ्यामध्ये मानव धर्माचे संस्थापक बाबा जम्मूदेवजी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। यावेळी शहरातून शोभायात्राही काढण्यात आली।